टायटल बघून आणि हे सोयाबीन बघून आश्चर्य वाटत असेल ना मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीनविषयी थोडं सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, हे जीएम सोयाबीन नसून महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील फुले दुर्वा हे वाण आहे. जे की याचमध्ये 3.5 फुटाच्या सरीवर टोकन पद्धतीने लागवड केली होती आणि एकरी फक्त 15 किलो बियाण्याला आणि 40 किलो खताला 14 क्विंटलचं उत्पादन मिळालं. आणि सुरुवातीला पावसाचा 30 दिवसाचा खंड आणि नंतर शेवटी 40 ते 45 दिवसाची महाभयंकर अतिवृष्टी असूनही या वाणाने चांगले उत्पादन मला दिले. आणि सध्या जीएम सोयाबीन आणि त्याच्या आयातीवर खूप चर्चा आहे. तर जीएम सोयाबीन म्हणजे काय याच्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात. तर मित्रांनो, जीएम सोयाबीन म्हणजे जनुकामध्ये म्हणजेच DNA मध्ये शास्त्रीय पद्धतीने बदल केलेले सोयाबीन होय, ज्यामध्ये तणनाशक सहन करण्याची क्षमता आणि काही किडींविरुद्ध प्रतिकारशक्ती किंवा जास्त उत्पादन देण्याचे गुण दिलेले असतात. आणि मित्रांनो, जगामध्ये अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना आणि कॅनडासारख्या इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीएम सोयाबीन पिकवले जाते. आणि तसेच जीएम सोयाबीनवर ग्लायफोसेट सारखे तणनाशक आणि राऊंडअप सारखे तणनाशकाचा कुठलाच असर होत नाही. त्यामुळे तेथील शेतकरी आरामात बिनाखर्चिक एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. आणि तसेच थोडा खर्च करून आणि थोडं जास्त मेहनत आणि थोडं नियोजन लावून तेथील शेतकरी एकरी 40 क्विंटलपर्यंत पण उत्पादन घेण्यास सक्षम झालेले आहेत. जर भारतामध्ये हे जीएम सोयाबीन जर आलं, तर हे कितपत बरोबर आहे? याचा काय फायदा होऊ शकतो आणि ह्याचा काय तोटा आहे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. कारण मित्रांनो, याबाबत पर्यावरणीय परिणाम, जैवविविधतेवर होणारा प्रभाव आणि तणनाशकांचा वाढता वापर, तसेच बियाण्यांवर कंपन्यांचे नियंत्रण यांसारख्या मुद्द्यावर अजून पण वाद सुरू आहेत. म्हणून भारतात सध्या तरी जीएम सोयाबीनला अधिकृत परवानगी आलेली नाही. यामुळे जीएम सोयाबीनपेक्षा आपल्या देशात देशी वाणांपैकी फुले दुर्वा, फुले संगम, फुले किमया यासारख्या आणखीन इतर सुधारित वाणं उपलब्ध आहेत. आणि याचं योग्य व्यवस्थापन, योग्य अंतर, योग्य नियोजन केल्यास याचं चांगलं उत्पादन घेता येतं. त्यामुळे कोणताही नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याआधी शेतकऱ्यांनी पूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जीएम सोयाबीनबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. धन्यवाद.